एसटी महामंडळाच्या एकेरी गट आरक्षणावरील 30% भाडेवाढ अखेर रद्द करण्यात आलेली आहे। ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयाला तीव्र विरोध झाल्यानंतर एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मध्य रेल्वेच्या विशेष गाड्यांचं आरक्षण फुल झालं असून 22 ते 26 ऑगस्टपर्यंत सर्व गाड्या रिग्रेट दाखवतायत। रेल्वेनं केलेल्या विशेष गाड्यांची अवस्था देखील सामान्य गाड्यांप्रमाणेच झाल्यानं चाकरमान्यांची वाट खडतर झाली आहे। म्हाडाच्या पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यातील योजनेअंतर्गत 53 अनिवासी आणि 28 कार्यालयीन गाळे विक्रीसाठी आयोजित ई लिलावाकरता ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। परिचारिका संघटनांनी पदनामात बदल करण्यासह अन्य मागण्यांसाठी पुकारलेला संप 7व्या दिवशी अखेर मागे घेतला। पदनामात स्टाफ नर्स ऐवजी नर्सिंग ऑफिसर म्हणजेच परिचर्या अधिकारी असा बदल करण्याची त्यांची मागणी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागानं मान्य केली आहे। कृषी पायाभूत सुविधा अधिक बळकट करणाऱ्या महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प 2 ला राज्य सरकारनं मान्यता दिली आहे। आशियाई विकास बँकेच्या मदतीनं 2100 कोटी रुपये खर्चून 2025 ते 31 या काळात योजनेची अंमलबजावणी होणार आहे। ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि 10 लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे। त्यांना अत्यावश्यक सेवा आणि आघाडीचे स्वयंसेवक म्हणून दर्जा मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे शिफारस करता येणार आहे। मुंबई महापालिकेचे माजी शिक्षण अधिकारी संदीप संघवे यांच्या चौकशीसोबतच 2 मे 2012 नंतरच्या सर्व शिक्षकांच्या नियुक्त्यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष नागो गाणार यांनी केलेली आहे। या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे। रशियातील इनोप्राक्तिका मॉस्को स्टेट विद्यापीठानं दिलेल्या निधीतून मुंबई विद्यापीठात उच्च दर्जाचे ई कंटेंट स्टुडिओ आणि ऑडिटोरियम तयार करण्यात आलेले आहेत। विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण देण्यासाठी दर्जेदार शैक्षणिक सामग्रीच्या निर्मितीसाठी ते उपयुक्त ठरणार आहे। राज्यातील 4ही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी आणि संलग्न या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी मध्ये विज्ञान शाखेतून 50% गुण मिळवून उत्तीर्ण होण्याची अट शिथिल करण्याचा निर्णय राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं घेतलाय। विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीला 45% गुण मिळाले असल्यास प्रवेश मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। 11वीच्या प्रवेश प्रक्रियेतील 3ऱ्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी आणि निवड यादी शिक्षण विभागानं जाहीर केली आहे। या निवड फेरीमध्ये राज्यातील 1,11,235 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय देण्यात आले। चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्तीची परीक्षा इयत्ता 4थी, 5वी आणि 7वी, 8वी या 4 वर्गांसाठी घेण्यात येणार आहे। तर पुढील शैक्षणिक वर्षापासून फक्त 4थी आणि 7वीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे। प्राथमिक शिक्षक संघटनांच्या या मागणीला शालेय शिक्षण विभागानं हिरवा कंदील दाखवलाय। श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या सर्व प्रकारच्या पूजा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत। 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर या कालावधीतील पूजांची ऑनलाईन पद्धतीनं नोंदणी करण्याची सुरुवात 28 जुलैपासून होते आहे। भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय। जळगावच्या पाथरखेडा येथील आश्रमशाळेत गोवरची लागण होऊन तब्बल 30हून अधिक विद्यार्थ्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले। गोवर हा संसर्गजन्य आजार असल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। मुंबईसह कोकणात अधूनमधून कोसळधाऱ्या सुरू असतानाच हवामान खात्यानं आज रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरच्या परिसरांना रेड अलर्ट दिलेला आहे। तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर परिसराला ऑरेंज अलर्ट दिलाय। चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानं काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांसह कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। पूर नियंत्रणासाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रात 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय। गेल्या महिन्याभरापासून उसंत घेतलेल्या पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं उजनी धरण देखील 95% भरलंय। नांदेड हिंगोली महामार्गावर एकाच मार्गावरून विरुद्ध दिशेनं भरधाव आलेल्या 2 दुचाकींची समोरासमोर धडक झाली। त्याचवेळी भरधाव वेगानं पाठीमागून येणारं 4चाकी वाहन या दोन्ही दुचाकीवरून गेल्यानं अपघाताची भीषणता वाढली। या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। अहिल्यानगर पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटातील वळणावर झालेल्या ट्रॅव्हल्स अपघातात 6 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। शर्मा ट्रॅव्हल्सची बस पुण्यातून नांदेडकडे जात असताना घाटात वळणावर नियंत्रण सुटून सुमारे 10 ते 15 फूट खोल जाऊन अडकली।
जळगाव शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या प्रोफेसर कॉलनीमध्ये सुरू असलेल्या देहविक्रीचा प्रकार पोलिसांनी समोर आणला। सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून पोलिसांनी धाड टाकत डांबून ठेवलेल्या बांगलादेशी तरुणीची सुटका केली। ॲप आधारित टॅक्सी चालकांच्या मागण्या मान्य न झाल्यानं आणि उबरनं उच्च न्यायालयात धाव घेतल्यानं चालकांनी उबर ॲप अनइन्स्टॉल करण्याचं ठरवलं आणि त्यामुळे प्रवाशांना उबरवरील टॅक्सी सेवा मिळणं अवघड होण्याची शक्यता आहे। मात्र चालक आणि ॲग्रिगेटर्स कंपनीच्या वादात प्रवासी भरडला जाणार आहे। वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांना निर्धारित वेळापत्रकापेक्षा अधिक काम देणं तसंच पुरेशी विश्रांती न देण्यासंदर्भात कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तक्रारी आल्यानंतर डीजीसीएनं एअर इंडिया कंपनीला कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे। शिल्लक घरांच्या विक्रीचा मोठा पेच सिडकोसमोर उभा ठाकलाय, त्यामुळे घरांची नवीन योजना जाहीर करणं देखील अडचणीचं झालंय। या पार्श्वभूमीवर घरांच्या विक्रीसाठी किमतीसह अटी आणि शर्तींमध्ये काही शिथिलता आणण्याचा विचार सिडको करत असल्याची माहिती आहे। नागपूर शहराचा वेगानं होत असलेला विस्तार, वाढती लोकसंख्या आणि झपाट्यानं वाढणाऱ्या वस्त्या आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गृह विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवर 6व्या पोलीस परिमंडळाची स्थापना करण्यास महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्यानं मंजुरी दिलेली आहे आणि यामुळे पोलिसांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे। माथेरानच्या हात रिक्षा संदर्भातील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयामुळे हात रिक्षा चालकांना दिलासा मिळालेला आहे। निसर्गरम्य माथेरानमध्ये हातानं रिक्षा ओढण्याची प्रथा बंद झाली पाहिजे। येथील परवानाधारक हात रिक्षा चालकांचे गुजरातच्या धर्तीवर पुनर्वसन करता येईल का याची चाचपणी करण्याचे निर्देश देखील देण्यात आले। सूचना करूनही प्रार्थनास्थळ किंवा अन्य कुठेही आवाजाच्या डेसिबलच्या नियमांचा भंग होत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण मंडळासोबत आता पोलिसही गुन्हा दाखल करू शकणार आहेत। यासाठी पोलीस उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्याच अधिकाऱ्यांना कारवाई करून पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांना अहवाल सादर करावा लागणार आहे। मोबाईलवर पत्ते खेळण्याचा वाद सुरू असताना चांदवड दौऱ्यावर गेलेल्या कृषी मंत्री कोकाटेंचं स्वागत करण्यात आलं। चांदवडच्या शेतकऱ्यांनी कोकाटेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। राज्यात सुरू असलेल्या मराठी हिंदी वादावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे। हा महाराष्ट्र आहे, इथे मराठीच आधी चालणार असं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। तसंच अजितदादांनी महाराष्ट्रातील हिंदी भाषिकांना सल्ला देखील दिलाय। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल चालकांना गुजराती भाषेत पाट्या लावण्यात आल्या आणि यावेळी अनेक पाट्यांवर मनसे कार्यकर्त्यांनी काळा कपडा टाकला। चिपळूण रेल्वे स्थानकावरील पे अँड पार्क सेवा परप्रांतीयांच्या ताब्यात असल्याचं समोर आलंय। यामुळे मनसेनं आक्रमक होत करार रद्द करण्याची मागणी केली। करार रद्द न केल्यास मनसे स्टाईलनं उत्तर देण्याचा इशारा देण्यात आला। नंदुरबारच्या शहादामध्ये प्रवासी पळवण्यावरून मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र परिवहनच्या बस चालकांमध्ये वाद झाला। प्रवासी पळवणाऱ्या मध्य प्रदेशच्या बस चालकावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठारबन शाळेची दयनीय अवस्था झालेली आहे। भिंतीला तडे केल्यानं जीव मुठीत घेऊन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। याबाबत अनेक वेळा प्रशासन स्तरावर तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षक आणि पालकांनी केलाय। नांदेड बस स्थानकात मुजोरी करणाऱ्या शौचालय चालकाला मराठीच्या मुद्द्यावरून मनसैनिकांनी चोप दिला होता। यानंतर आता उत्तर भारतीय व्यापारी एकवटले असून त्यांनी वजिराबाद पोलीस ठाणे गाठलं आणि मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। नांदेडच्या एसटी आगारातील शौचालय चालकाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली। या प्रकरणात पोलिसांनी मनसेच्या 5 कार्यकर्त्यांना अटक केली आहे। अकोल्यातील बाळापूर येथील ऐतिहासिक किल्ल्याचा एक बुरुज कोसळला। या किल्ल्याला लोखंडी कंपाऊंड असल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही। पुरातत्व खात्यानं या किल्ल्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे। पुण्याच्या घोडेगावात रानभाजी आणि पारंपरिक खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रदर्शनामध्ये आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या रानभाजीचं आणि पारंपरिक खाद्याचे स्टॉल लावण्यात आले होते। दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी प्रदर्शनात सहभाग घेतला। भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर स्वाक्षऱ्या केल्या। या करारामुळे दोन्ही देशातील वार्षिक व्यापारात सुमारे 34 अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे। या करारामुळे 99% भारतीय निर्यातीवरील शुल्क समाप्त होईल। तसंच ब्रिटिश विस्की, कार आणि इतर अनेक वस्तूंवरील शुल्कामध्ये कपात होईल। मँचेस्टर कसोटीमध्ये भारताचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी 358 धावांवर संपला। प्रत्युत्तर इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉली यांनी 1.5 शतकी भागीदारी करत जोरदार प्रत्युत्तर दिलं। तरी अद्यापही दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे 133 धावांची आघाडी आहे। पुण्याच्या श्रेयसी जोशीनं कोरियामध्ये सुरू असलेल्या आशियाई स्केटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे। इनस्टाईल, फ्रीस्टाईल, बॅटल स्लालोम आणि क्लासिक स्लालोम या दोन्ही प्रकारात ती विजेती ठरली आहे।
दुखापतग्रस्त असूनही इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतनं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. एका कसोटी मालिकेमध्ये सर्वाधिक 5 वेळा 50+ धावसंख्येच्या रेकॉर्डसह इंग्लंडच्या मैदानात सर्वाधिक 9 वेळा हा डाव साधत त्यानं धोनीचा विक्रम मोडला. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये रोहित शर्माच्या सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाला देखील त्यानं सुरुंग लावलाय.